साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात, पैसा बऱ्याच पैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात, सगळ्यांशी मन मोकळेपणानं बोललं तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात, भरपूर दान धर्म केला तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात, दान धर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात, नोकरी केली तर याला दुसरा पर्याय नव्हता म्हणतात, नोकरी नाही केली तर माय बापाच्या जीवावर खातो म्हणतात, लग्न लवकर नाही केलं तर याला कोण मुलगी देत नाही म्हणतात, लग्न लवकर केलं तर पोरग बिघडलं होतं म्हणतात, गोऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात, आणि सावळ्या मुलीसोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात, दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात, आणि घरी बसून राहिलं तर घर बशा म्हणतात, अभ्यास करत बसलं तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात, क्रिकेट खेळायला गेलं तर नुसता फळ्या हप्त खेळतो म्हणतात, भजनाला गेलं तर मोकळा आहे याला काही काम धंदा नाही म्हणतात, भजनाला नाही गेलं तर हा नास्तिक आहे म्हणतात, कथा कीर्तन करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात, कथा कीर्तन बंद केले तर काहीतरी गोंधळ केला असणार म्हणतात, अन्नदान केले तर कुठं भारी केलं, रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात, अन्नदान नाही केलं तर त्यालाच कळत नाही तो कुठं दुसऱ्याला खाऊ घालणार म्हणतात, बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात, बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे म्हणतात, खाऊन पिऊन तब्येत चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात, जिम लावून रनिंग करून व्यायाम करून तब्येत कमी केली तर याला काहीतरी आजार झालाय म्हणतात, सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही काम धंदा नाही म्हणतात, कार्यक्रमांना नाही गेलं तर याला काही माणुसकी नाही म्हणतात, समाजासाठी काही केलं तर याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे असं म्हणतात, समाजासाठी काही नाही केलं तर हा काही कामाचा नाही म्हणतात, लोक असेच असतात, धड चालूही देत नाही धड बसूही देत नाही, नांदणारीला नांदू देत नाही जाणारीला जाऊ देत नाही, लोक असेच असतात, वाजवायचंय का लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा, आहे की नाही, का लोकांचं ऐकायचं आपण, का जिंदगी आपली आहे, मन सोक्त हसत खेळत जगा, सगळ्यांनी मन मोकळेपणानं जीवन करा, कारण या जीवनाचा वन्स मोर पुन्हा नाही, द एंड जसा पिक्चरचा आहे तसा एक दिवस या मानवी देहाचा द एंड आहे, हा पिक्चर एक ना एक दिवस संपणार आहे, म्हणून मनसोक्त जगा, लोकांचं कसं आहे बघा, आपण त्यांच्या मनासारखं वागलं तर आपण लोकांच्या नजरेत चांगलं, आणि त्यांच्या मनाविरुद्ध वागलं तर आपण त्यांच्या नजरेत वाईट, का वाईट, का वागायचं आपण त्यांच्या मनासारखं, तर जिंदगी आपली आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे, याप्रमाणे चांगल्या मार्गावर फक्त बरं का, सत्य मार्गावर चांगल्या मार्गावर तुम्ही चाला, आणि त्या मार्गावर गतिरोधक येतील, नेहमी लक्षात ठेवा, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे जीवनामध्ये असतात, याच्यावरती दुर्लक्ष करा, आहे की नाही, कारण जिथे जिथे अपघाती वळण असतात तिथे तिथे बोर्ड लावलेले असतात, सावधान पुढे वळण आहे, सावधान पुढे काम चालू आहे, तशी हे लोक आपल्याला सावधान करतात, फक्त यांच्या बोलण्याकडे आपण दुर्लक्ष करत राहायचं, चांगलं जेवढं आहे तेवढं जीवनामध्ये आठवणीत ठेवा, आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, समाजाची सेवा करा, शिक्षण शिका, स्वावलंबी बना, पायावर उभं राहा, देशाची सेवा करा, गुरु सेवा करा, याबरोबर अनेक सेवा आहेत, दान धर्म करा, सत्य मार्गावर वाटचाल करा, एवढंच या प्रसंगी सांगून आता एक शेवटचा शिवशरणार्थ घालून आम्ही या शिवमहापुराण कथेला एक 15 मिनिट महाराजांचं बोलणं करून विराम करणार आहोत, शेवटचा सर्वांना शिवशरणात घालून या शिवमहापुराण कथेला विराम करणार आहोत.